नमस्कार. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री वासुदेव निवास अंतर्गत सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त योग व श्री शक्तिपात योग यांच्या संशोधन कार्याबद्दल आदरणीय गुरुजनांचे निवेदन. श्री गुरुदेव दत्त. पीठस्थ देवतांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ स्वामी महाराज, सद्गुरू श्री योगीराज गोळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योग तपस्वी काका महाराजांच्या चरणी मी नमस्कार करतो. काल परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची 166वी जयंती ही अत्यंत आनंदाने उत्साहाने आपण साजरी केलेली आहे. तेव्हा या स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने प्रथमतः त्यांचं संपूर्ण वाङ्मय जे आहे ते 5500 पृष्ठांचं योगीराज श्री गोळवणी महाराज आणि ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांनी सन 1954मध्ये प्रसिद्ध केलं. हे वाङ्मय स्वरूप जे आहे, हे महाराजांचं वाङ्मय, हे जगाला प्रथमतः दाखवण्याचं जे महान कार्य केलेलं आहे या त्या दोन विभूतींनी. 5500 पृष्ठ आहेत, 12 खंड आहेत आणि समग्र वाङ्मय ज्याला म्हणता येईल. आणि ही मोठी मौलिक देणगी ही संपूर्ण जगाला, विश्वाला दिली. आणि त्यावरती अनेक अशा प्रकारची ही म्हणजे श्री वासुदेव निवास किंवा अन्य अशा प्रकारची जी स्वामी महाराजांची जी स्थानं आहेत त्या ठिकाणी हे सगळं वाङ्मय आज उपलब्ध आहे. त्यानंतर पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर दुसरी आवृत्ती जी आहे ती स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दीच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रकाशित करण्याचा हा सुंदर बहुमान हा श्री वासुदेव निवासना मिळाला. हे मी खूप आनंदानं, उत्साहानं मी सांगत आहे. या निमित्ताने स्वामी महाराजांचं पहिलं वाङ्मय प्रसिद्ध करणं, दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करणं आणि त्यानंतर हे संपूर्णपणानं स्वतः योगीराज गोळवणी महाराजांनी एक वाङ्मय प्रकाशन मंडळ स्थापन केलं होतं. आणि वाङ्मय प्रकाशन मंडळाच्या बाबतीमध्ये त्या मंडळाची भूमिका मला वाटतं श्रीयुत देवीदासजी जोशी हे आपणाला निवेदन करतील. श्री गुरुशरणम. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा 166वी जयंती काल झाली आणि आज पारणं झालं. भगवान दत्तात्रयांचाच अवतार आपल्या संप्रदायामध्ये मानला जातो त्यांना. आणि त्यांचा जन्मदिवस हे आपण दत्त जयंतीच्या दिवशी किंवा गोकुळाष्टमीच्या दिवशी जसं आपण उपास ठेवतो तसा ह्या आपल्या परंपरेमध्ये आपण सर्व उपास ठेवतो आणि आज पारणं करतो. ते संपन्न झालेलं आहे. आत्ता पूजनीय शरद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 1954 साली परमपूज्य योगीराज गोळवणी महाराज आणि पूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांनी ते वाङ्मय मंडळ जे स्थापन केलं होतं त्याचं विसर्जन झालं. हे समग्र वाङ्मय प्रसिद्ध झाल्यानंतर आणि पुढे यथावकाश योगतपस्वी नारायण काका ढेकणे महाराज वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त झाले. आणि त्यांच्या संकल्पनेतनं की योगीराज गोळवणी महाराजांनी असं सांगितलं होतं की पुढे कदाचित स्वामी महाराजांच्या वाङ्मयावर अभ्यास करणारे सर्व लोक एकत्र येऊन त्याने एखादी संस्था काढावी. आणि पूजनीय काका महाराजांच्याच संकल्पनेतनं आणि योगीराज गोळवणी महाराजांच्या आशीर्वादाने ही प्रबोधिनी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनी अशी स्थापन झाली. त्यानंतर प्रबोधिनीचं कार्य काय आहे काय नाही हा भाग वेगळा आहे, आपण त्याच्यावर नंतर कधीतरी बोलू. पण वासुदेव निवासचं एक अभ्यास मंडळ असावं आणि वासुदेव निवासचं संशोधन मंडळ असावं असं ठरलं. आणि त्याच्याबद्दलची माहिती आमचे सहकारी श्री आनंद कुलकर्णी देतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री वासुदेव निवास
हे आगळं वेगळं पीठ आहे. याचं कारण, मुख्य कारण म्हणजे हा गुरुदत्त योग आणि शक्तिपात योग याचा हा असा संगम स्थान आहे. आणि ह्याची ही परंपरा, गुरु परंपरा जी आहे ही 100-200 वर्षाची नसून हजारो पूर्वीपासून सुरू झालेली ही परंपरा आहे. कालच या ठिकाणी गुरुदत्त योग ज्यांच्या कृपेने आपल्याला या वासुदेव निवासमध्ये इथे मिळालेला आहे ते परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अर्थात टेंबे स्वामी महाराज यांची 166वी जयंती आपण महाराज म्हणले तशी अतिशय उत्साहाने साजरी केलेली आहे. आणि आज देवीदास महाराज म्हणले तसं त्याचं आज पारणं आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथे सगळे बसलेलो आहोत. तर परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या माध्यमातून जे सगळं वाङ्मय रचलं गेलेलं आहे हे अतिशय अद्भुत आहे. कितीतरी लोकांनी याच्यावरती PhD आणि असेही रिसर्च टाईपचं जे काही काम असतं हेही सुरू केलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की कोणाच्याही एकाच्याही हातून किंवा जेवढे लोक याच्यामध्ये संशोधन करत आहेत त्यांच्याकडून हे संशोधन पूर्ण होईल असं सांगता येत नाही. परंतु या संशोधनाचं एक पाया म्हणून ज्याला आपण म्हणतो तो पाया म्हणजे कुठल्याही वाङ्मयाची जी शब्दसूची जी असते तो त्या वाङ्मयाचं संशोधन करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा एक पाया असतो. आणि त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या विश्वस्त मंडळाने ठरवलं, महाराजांच्या प्रेरणेने विश्वस्त मंडळाची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये ठरवलं की टेंबेस्वामी महाराजांचं जे काही वाङ्मय आहे याच्यावरती संशोधन आत्ताच्या सध्याच्या पद्धतीप्रमाणे सुद्धा व्हायला पाहिजे. साधक लोक जे त्यांचा अनुभव घेत आहेत हा एक वेगळा भाग झाला. परंतु एक सायंटिफिक किंवा शास्त्रोक्त ज्याला आपण म्हणतो सध्याच्या भाषेमध्ये अशा दृष्टीने संशोधन होण्याचा जर आपण विचार केला तर ही शब्दसूची होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ह्या प्रकल्पाला आपल्या वासुदेव निवासमध्ये मान्यता दिली. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की अशा प्रकारचा हा जो पायाभूत प्रकल्प जो आहे हा इतर कुठेही भारतामध्ये सुरू नाही आहे. आणि वासुदेव निवासनीच हा अतिशय सुंदर असा हा पुढाकार घेतलेला आहे असं मला वाटते. आणि ह्या संशोधनाने अनेक लोकांचं जे काही संशोधन करण्याची ज्यांची इच्छा आहे त्याला अतिशय एक चांगल्या प्रकारचं एक इंधन ज्याला आपण म्हणतो हे त्याला या संशोधनातून पुरवलं जाणार आहे अशी माझी अगदी दृढ भावना आहे. श्री गुरुदेव दत्त. आमच्या विश्वस्त मंडळाने या बाबतीमधली भूमिका ही आत्ता या ठिकाणी आपणासमोर विशद केलेली आहे. लोकमंगल, लोकवर्धक, लोककल्याणकारी वाङ्मय हे जगाच्या कल्याणाकरता ज्यावेळेस स्वामी महाराजांनी निर्माण केलं त्यावेळी या 12 खंडांच्या जर प्रस्तावना आपण पाहिल्या तर त्या प्रस्तावनेमध्ये स्वतः योगीराजांनी खूप तळमळ व्यक्त केलेली आहे. आणि याकरता त्यांनी 1 रुपया नव्हे 8 आण्यापासून योगदान लोकांचं घेतलं आणि त्यावेळी एक भूमिका मांडली. 54 सालची ही घटना आणि 55व्या जानेवारी महिन्यामध्ये तो 12वा खंड प्रकाशित झाला. ही मूळ भूमिका. त्यावेळी महाराज असं म्हणायचे की याच्यावरती आत्ता जसं आनंदरावनी सांगितलं आहे बरोबर आहे की अनेक जण याच्यावरती विद्यावाचस्पती व्हायला पाहिजेत. त्याप्रमाणे आज भारतामध्ये 6 जणं म्हणजे द्विसहस्रीवरती 2 जणं, वाङ्मय संपदेवरती 2 जणं अशाने हे PhD केलेले. आता पुढे संशोधन विभाग हा का हवा बरे? काय आहे, कुठल्याही संस्थेला म्हणजे वासुदेव निवास सोडून अन्य संस्थांना मर्यादा पडतात. प्रबोधिनीचं कार्य उत्तम चाललं आहे पण मर्यादा आहे. पण मूळ पाया जिथे रचला गेला तिथे मूळ संशोधन उत्तम रीतीनं व्हायला पाहिजे ही श्रींची इच्छा आहे. हो, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. आणि म्हणून याकरता स्वामींनी हा आदेश दिला, गुरु महाराजाने आदेश दिला. आणि दुसरं म्हणजे ज्या ज्यावेळी ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांच्याकडे आम्ही यायचो त्यावेळी ते म्हणायचे अहो एवढं वाङ्मय आहे, एवढं वाङ्मय आहे की एक ग्रंथावरची PhD होईल. केवढा त्यांचं व्हिजन किती सुंदर आहे.
आणि म्हणून हे सारखं मला या ठिकाणी जाणवत होतं. म्हणून आम्ही विश्वस्तांच्या समोर हा विषय मांडला की आपण हे करूया. मी यावेळी आम्ही प्रथमतः आम्ही कुठे गेलो तर भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर थिटेंच्याकडे गेलो. त्यानंतर डॉक्टर कात्रे पुणे विद्यापीठाचा संस्कृत आणि प्राकृत विभागाचा प्रमुख, त्यानंतर वैदिक संशोधन मंडळाच्या डॉक्टर पाटसकर आणि प्रथमतः या वाङ्मयावरती PhD ज्यांनी केलेली आहे त्या डॉक्टर सुनीताताई यांची एक आम्ही समग्र एकत्रित बैठक बोलावली. आणि मग असा विषय मांडण्यात आला. जसं भांडारकर इन्स्टिट्यूटनी महाभारतावरती एक शब्दसूची तयार केलेली आहे, डेक्कन कॉलेजनी जशी केलेली आहे तशी आपण का बरे करू नये. हे केवळ वाङ्मय वरती हा संशोधन विभाग करण्याचं ठरलं. आता काय आहे हे संशोधन कशाचं आहे असं मनामध्ये विचार आला असेल. त्यावेळी या सर्व विद्वानांनी एक मत मांडलं की हे व्हायला पाहिजे शब्दसूची, त्याला पदसूची म्हणतात. समग्र वाङ्मयांचं एक एक ग्रंथामध्ये एक शब्द तयार करायचे आणि ते अल्फाबेट खाली एकत्रित आणायचे. त्याचा जो अर्थ आहे स्वामी महाराजांनी भाष्यामध्ये त्या शब्दावरती काय म्हटलेलं आहे ते सांगायचं. आणि हा प्रकल्प जवळजवळ आमच्या या सर्व आध्वर्यूंनी सांगितलं आहे, हा 6 वर्षाचा प्रकल्प आहे. म्हणजे गुरु महाराजांचं आणि ब्रह्मश्री दत्त महाराजांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं आम्हाला भाग्य मिळतं. आणखी काय पाहिजे अजून. हे या जगामध्ये कोणीही केलेलं नाही, अगदी आम्ही ठामपणानं सांगतो. आणि याकरता ज्यावेळेस आम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये गेलो, माझ्याबरोबर देवीदासजी होते, पुजारी पण होते. अहो म्हणले हे किती सुंदर कल्पना आहे, महाभारतावरती आम्ही करतो आहे. म्हणाले हे तुम्हाला सुचलं कसं. अहो म्हणलं स्वामी महाराजांनी प्रेरणा दिली, हे आमचं नाही आहे हे कार्य. नाही म्हणाले करा, स्वामी महाराजांचं इतकं वाङ्मय तुम्हाला सांगतो. म्हणाले अहो ज्या म्हणजे डॉक्टर स्वतः थिटे सर काय म्हणाले, व्यासांनी म्हणाले 18 पुराणं लिहिली आणि स्वामी महाराजांनी म्हणाले 19वे दत्तपुराण लिहिलं. काय म्हणाले केवढा अधिकार आहे आणि हे तुम्ही करता ते फार छान आहे. म्हणून याकरता जरी दत्त संस्था असल्या तरी त्यांना मर्यादा असतात. पण वासुदेव निवासचं जे कार्य आहे ते अमर्याद आहे. कालो हि एम निरवधी विपुलाच पृथ्वी. खूप काम हे मोठं होणार आहे. आणि म्हणून याकरता या संपूर्ण याची समन्वय जो आहे तो आमचे प्राध्यापक पुजारी आहेत. विशेष म्हणजे ते वेगळ्या क्षेत्रातले पुजारी असले तरी त्यांनी MA विथ संस्कृत केलेलं आहे. तर त्याबद्दलची समन्वयात्मक जी भूमिका आहे ही या ठिकाणी पुजारी यांनी मांडावी असे मी त्यांना विनंती करतो. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. ह्या संशोधन विकासाचं शब्दसूचीचं कार्य यापूर्वी होशियार संस्थेनं आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजनं केलं होतं. त्याचप्रमाणे आता हे कार्य संशोधन विकास अभ्यास संशोधन मंडळाचं कार्य श्री वासुदेव निवास आणि या संशोधन अभ्यास मंडळामध्ये भांडारकर प्राच्य संस्थेचे डॉक्टर गोय थिटे, त्यानंतर पुणे विद्यापीठ संस्कृत विभाग प्रमुख माजी व पुणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉक्टर कात्रे, त्यानंतर वैदिक संशोधन मंडळाचे डॉक्टर पाटसकर आणि डॉक्टर अकल्पिता सफरे व नियोजक म्हणून मी प्रकाश पुजारी हे कार्य करत होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला हा आश्रम श्री वासुदेव निवास जो आहे गुरुदत्त योग आणि शक्तिपात महायोग याचा हा संगम आहे. आणि त्या योगे आपण आता परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जे वाङ्मय आहे ह्याच्या संशोधनासाठी जी शब्दसूची जी अतिशय उपयुक्त शब्दसूची जी चा जो प्रकल्प आपण जो हाती घेतलेला आहे, त्याचबरोबर आपल्या इथे महायोगपीठसुद्धा असल्यामुळे या महायोगाच्या संदर्भातसुद्धा आपण इथे वेगळ्या प्रकारचं संशोधन हे हाती घेणार आहोत. घेण्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि सगळ्या विश्वस्तांनी ते मान्यही केलेलं आहे. तर आता त्याची नक्की स्वरूप जे काय आहे महायोगाचं संशोधन ह्याच्यावरसुद्धा संशोधन होणं आवश्यक आहे. तर ह्याची रूपरेषा जी आहे ती महाराज सांगतील.
आनंदरावने आणि देवीदासजींनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे विश्वस्त मंडळाने फार छान कल्पना मांडलेली आहे की श्री गुरुदत्त योग आणि महायोग यांचं एकत्रित स्वरूप म्हणजे वासुदेव निवास. दोन्हींचं संशोधन होणार आहे, त्याबद्दलचं सविस्तर निवेदन हे देवीदासजी करतील. परंतु एक मुद्दामून आठवण म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही एक जो महासंकल्प केला तो म्हणजे या गुरुदत्त योगाला बरोबर 110 हे वर्ष सुरू होत आहे ते अनंत चतुर्दशीच्या दिवशी, आणि गुरुद्वादशीला शताब्दी महोत्सव हा महायोग, शक्तिपात योग, गुरुगौरव महोत्सव तिथून सुरू होत आहे. म्हणजे दोघांचं समन्वय, आणि म्हणून हे दोन्ही इथं काय व्हायला हरकत आहे अशी कल्पना या दोन विश्वस्तांनी मांडली. मी म्हटलं काही हरकत नाही, दोन्ही चांगलंच आहे, आणि तेच आपण काम दोन्हीही विषयांचं या संशोधन विभागामधून पुढे नेणार आहोत. आत्तापर्यंत आपण सगळं ऐकलं की परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पदसूचीचं काम संशोधनात्मक आपल्याला इथे होणार आहे. आत्ता पूजनीय योगश्री शरद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे इथे 2 योगांचा समन्वय आहे. अरे वा. म्हणजे एक शक्तिपात योग आणि दुसरा गुरुदत्त योग. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परमपूज्य योगीराज गुळवणी महाराजांना स्वतः टेंबेस्वामींनी प्रत्यक्ष दीक्षा दिलेली आहे. म्हणजे आत्ता असं काही काल्पनिक नाही आहे की मी त्यांचा आहे, मी यांचा आहे, असं नाही आहे. प्रत्यक्ष दीक्षा दिलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना हेही माहिती आहे की लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी योगीराज गुळवणी महाराजांना होशंगाबादला दीक्षा दिली आहे. त्याला आता 100 वर्ष होत आहेत गुरुद्वादशीच्या दिवशी, आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी 110 वर्ष होतात. म्हणजे असा समन्वय हा वासुदेव निवासमध्ये होणार आहे. हा खरं म्हणलं तर दुग्ध शर्करा नाही, दुग्ध शर्करा केशर हे सगळं युक्त असा हा योग आहे. हा कुठल्याच संस्थेला आत्तापर्यंत मिळालेला नसावा माझ्या माहितीप्रमाणे. आणि या योगाने आम्ही अशी एक कल्पना मांडली आणि ह्याच्यावर पूजनीय योगश्री भाऊंनी आम्हाला त्याचा ग्रीन सिग्नल दिला की आपण जर टेंबेस्वामी महाराजांच्या सगळ्या वाङ्मयावर संशोधन करणार असू तर आपण योगावर सुद्धा संशोधन करावं. म्हणून महायोग हा जो आहे ह्या महायोगावर सुद्धा शक्तिपात किंवा महायोग किंवा ध्यानयोग किंवा सिद्धयोग ह्याला अनेक नावं आहेत. दत्त महाराज कवीश्वर याला आल्हादिनी दिव्य भक्ती म्हणायचे, अनेक नावं आहेत. ह्याच्यावर सुद्धा संशोधन व्हावं. याचं कारण आता ह्याच्यावर संशोधन करण्यासारखं काय आहे असं अनेकांच्या मनामध्ये येईल. ध्यान आहे, मेडिटेशन आहे, फक्त डोळे झाकून बसायचं आहे. पण गुळवणी महाराज जे सांगायचे की शांत बसा, डोळे झाका, शांत बसा आणि पाहत राहा. पाहत राहामध्ये खूप संशोधन होणार आहे. हेच संशोधन आपल्याला इथे करायचं आहे. ते ज्ञानेश्वरांचा पंथराज आहे. परत झाला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महामहोपाध्याय गोपीनाथ कविराज आपल्याकडे होऊन गेले. त्याने असं म्हणलं आहे, 2 वाक्य त्यांच्या आपल्या संप्रदायामध्ये ग्राह्य धरली जातात कि एक, ये लेने देने की चीज़ नहीं है, ये होने पाने की चीज़ है. ह्याच्यावर संशोधन करण्यासारखं आहे. का लेने देने की नाही आहे, का होणे पाने की नाही आहे, ह्याच्यावरच 5-6 वर्ष निघून जातील. आणि दुसरं एक आहे की एक दफा जागृत होए वाली शक्ती परशिव में प्रविष्ट किए बगैर नहीं रहती. हे 2 वाक्य जर घेतले फक्त आणि ह्या 2 वाक्यावर जर संशोधन करायचं म्हणलं तर हे तुल्यबळ संशोधन होऊ शकतं अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून करता आम्ही ह्याच्यावर संशोधन करायचं ठरवलं. हरकत नाही, याला वेळ लागेल, माणसं भेटतील, माणसं येतील, त्याच्यावर अभ्यास होईल, त्याच्यावर संशोधन होईल, त्याला पैसा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीने नगण्य आहेत. ह्या कुठूनही स्वामी महाराज उभा करतील, कुठूनही स्वामी महाराजांच्या कृपेने हे कार्य होईल. सत्यसंकल्पाचा दाता ईश्वर असं मानलेलं आहे. त्यामुळे संकल्प सत्य आहे आमचा. आम्हाला आशीर्वाद देणारे हे दोन्ही स्वामीद्वय आहेत. 2 आणि 3ही गुरु आहेत. 2 स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, आणि त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणजे योगीराज गुळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योग तपस्वी नारायण काका ढेकणे महाराज. आणि ह्या सगळ्या अमूर्त रूपामध्ये आम्हाला तर आशीर्वाद देणारच आहेत. पण मूर्त रूपामध्ये आशीर्वाद द्यायला खंबीर
असे योगश्री आमचे शरद भाऊ जोशी महाराज पदोपदी आमच्याबरोबर आहेत. आम्हाला कधी ते नाउमेद करत नाहीत, पुढे जा म्हणतात. खरंच त्यांचे मानावे तेवढे आभार. खरं म्हटलं तर त्यांना आवडणार नाही, पण खूप आहेत. आणि अशा दोन्ही योगाचं, शक्तिपात योग आणि गुरुदत्त योग, या दोन्हीचंही संशोधन आम्ही इथे चालू करतो. हे सांगताना एक विश्वस्त म्हणून मला आनंद होत आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. गुरुदेव दत्त. Namaskar, dear friends. I am speaking on behalf of Shri Vasudev Niwas Pune, which is a Shaktipeeth and also this prime and pious seat of Guru Datta Yoga and Shaktipat Yoga. Just yesterday, we have completed the 166th birth anniversary celebrations of Param Pujya Paramhamsa Parivrajakacarya Shri Vasudevananda Saraswati Swami Maharaj. And today, the day after the celebrations, we are sitting here, we had prasad, and we are trying to meet you and explain what, on the occasion of this birth anniversary, are the future movements. All of you will know that Guru Datta Yoga has come to this world in a most powerful way through Paramahamsa Parivrajakacarya Shri Vasudevananda Saraswati Swami Maharaj in the form of his literature, which is giving tremendous experiences to all the sadhaks around the world. He has written literature. I would not say he has written literature, but the literature has come to him in a divine, you can say, flow. And because of this, it is also known as a prasadic literature. Prasadic means it will have the divine effect on anyone who reads it. And accordingly, so many people are getting experiences of this very divine literature. So now, although it is divine, the modern world is, bent on doing research on each and every possible thing. And so also, this literature, if anyone wants to do scientific research on that, Shri Vasudev Niwas feels people are most welcome to do that kind of research. But what will help such research? And what we found out, that people who are doing research in all kind of literature, they need a kind of a reference word. A list of words which are coming in the literature will help greatly in pursuing the research which they are chosen. And accordingly, in Marathi, what we call it as Shabda Suchi, or maybe in English we will call it as a word reference index. So that kind of a word indexing, which will form a foundation for anyone who wants to do research, that list we are preparing of the entire literature which is presented to the world by Vasudevananda Saraswati Swami Maharaj. So this is one part of the research which Sri Vasudevananda Saraswati Swami Maharaj Research Center, which we have established as a ashram policy, you can say, or as an ashram vision, that people who are interested in spirituality, but they are interested in also doing research in spiritual subjects. So for them, this research cell which we have established in Vasudev Niwas will help any person who is doing research in the spiritual field. And as I told you earlier, Vasudev Niwas is also the prime seat for Shaktipat Mahayog. Now, as you all know, Shaktipat Mahayog is a different kind of a yoga. In a way, it is also called as a divine yoga. Although all kinds of yoga are meant to reach divinity or to merge with divinity, but this yoga itself is a divine yoga. So, it starts with a Shaktipat Diksha, as His Holiness Devidas Joshi has told us. It starts with Shaktipat Diksha, and then the yoga is happening on its own. So this is a surprising thing, but nevertheless it is true. So hence what is required is
many people say that if you are really saying that this is a divine yoga and it happens on its own, then we need to know certain facts about it so that we also can join this yoga. We also are interested in taking Diksha and elevating ourselves. So in this subjective kind of an experience, we need to have a research which is objective. So we are trying to find out what kind of objectiveness can be introduced in the field of Mahayoga also, so that a yoga which is a very subjective matter, because any experience is a subjective matter, but there are objective things to it. Supposing I am getting a subjective experience, can we record it in any way? Is there any shadow of that subjectiveness which can be recorded by means of any transpondence or anything like that? So all these things we are trying to study, and we are trying to offer, or we are trying to assimilate and then present as days go by and present to the world the effects of Mahayoga on our internal structure and also in our way of conducting our lives, and ultimately, as they say, self-realization also. So that is the aim of this research. I hope a lot of people will take benefit from the foundational work which we are doing, and even as an institute, apart from foundational work, if God gives us the opportunity, we will do further advanced research also. Thank you. श्री गुरुदेव दत्त. सर्व विश्वस्त मंडळासह या ठिकाणी जो निर्णय घेतला गेला त्याचं निवेदन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. श्री गुरुदत्त योग, शक्तिपात महायोग असे दोनही विषयावरती संशोधन विभागाचं कार्य हे आता सुरू झालेलं आहे. जसा पहिली ग्रंथसंपदा हे निर्माण करण्याचं भाग्य जे आहे ते वासुदेव निवासला मिळालं. पहिला सेमिनार पुणे विद्यापीठामध्ये घेण्याचा मान हा जसा वासुदेव निवासला मिळाला, तसं जागतिक दर्जाचं काम, पदसूची म्हणजे हे डिक्शनरीसारखं काम असतं. संपूर्ण जगामधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा या सर्व डिक्शनरीचं आणि शब्दसूचींच्या कामाची नोंद घेतली जाते. वस्तुतः यांचं हे कार्य हे महान विश्वव्यापी आहेच आहे, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरती आम्ही हे करतो आहे. स्वामी महाराजांच्या चरणी आम्ही हे आमचं मनोगत हे समर्पित करतो. त्यांचे आशीर्वाद आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.